मूल तालुक्यातील चितेगाव बस स्थानकाजवळ मॅजिक गाडी, काळी पिवळी आणि ट्रकचा मोठा अपघात झाल्याची घटना मंगळवारला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली। मॅजिक गाडीचा ड्रायव्हर घटनास्थळी मृत पावला तर एक महिला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करताना मृत पावली। निर्दोष प्रभाकर मोहर्ले मॅजिक गाडीचा ड्रायव्हर वय वर्ष 35 राहणार राजोली आणि मनाबाई देवाजी सिडम वय वर्ष 75 सरळपाळ तालुका सिंदेवाही अशी मृतकांची नावे आहेत, तर एकाचं नाव कळू शकलं नाही। 16 लोक गंभीर जखमी झालेत। मनाबाई देवाजी सिडम वय 75 सरळपाळ तालुका सिंदेवाही, शंकर श्रावण चापले वय 55 भेंडाळा तालुका चामोर्शी, अंजनाबाई नीलकंठ आभारे वय 60 उसेगाव तालुका सावली, संदीप सूर्यभान आमले नागपूर, रामदास हजारे वय 55 जयरामपूर तालुका चामोर्शी, मारुती देवावार वय 31 जयरामपूर तालुका चामोर्शी, शोभा मोहर्ले वय 40 मोरवाई तालुका मूल, उज्ज्वला राऊत वय 31 मोरवाई तालुका मूल, पूजा गेडाम वय 27 राजोली तालुका मूल, मारुती वाघाडे वय 14 हळदी तालुका मूल, आनंदाबाई भगत वय 70 हिरापूर तालुका सावली, रुजवान राकेश जुमडे वय 8 वर्ष सिंदेवाही, शीतल राकेश जुमडे आदी जखमींची नावे आहेत। जखमींना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। मोठा अपघात झाल्याने मूल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर लाडे यांच्या मार्गदर्शनात सर्व डॉक्टर स्टाफ यांनी रुग्णांचे उपचार करून गंभीर रुग्णांना रेफर केले। पुढील तपास मूल पोलीस करीत आहे। अपघात झाला, गाडी येत होती तिथून नागपूर रोड ना, तिथून ट्रक येत होती। ट्रक कोठून कोणाकडे जात होती? नागपूर तुम्ही? आम्ही तिथून येत होतो। तर टक्कर झाली, हा साईडला घेतला होता तरी टक्कर मारला, तो साईडला घेतला होता। कोण? गाडी। अच्छा, मग काय कसं ठोकलं? आता कसं आम्ही मागं बघून तिथलं काही मला नाही। मागं बघलो होतो ना। तुम्ही कुठे गेले होते? आम्ही दवाखान्यात गेलो होतो राजुलीला, बोरकर डॉक्टरकडे। येताना टाटाचीवर बसलो, बसल्यावर एक साईडला ट्रकाची लाईन होती, इकडून येणारा ट्रक नाही का अंगावर आणतो म्हणून तो साईडला केला, साईडला आणून ठोकला तो। कोणती गाडी कोणत्या गाडीला ठोकली? टाटा एसला ट्रक ठोकली। किती लोक होते अंदाजे प्रवासी? प्रवासामध्ये 16-17 लोक होते। 16-17। बरेच जणांना लागलाय? 2-3 मरण पावले। अच्छा, सर्वांनाच मार आहे टोटल। ठोकला तर ठोकला, लगेचच दूर फरकड नेला अजून ठोकल्यावर गाडीला।